पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3258 कोटींच्या मदत निधी वितरणाला सरकारकडून मंजुरी। 23 जिल्ह्यांमधील 33,65,000 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। राज्यातील रखडलेल्या नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणार। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक घोषणेची शक्यता, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईच्या नेस्कोमध्ये मेळावा। मतदार यादी घोळासंदर्भात राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। मतदार यादीतील घोळाची निवडणूक आयोगाकडून चौकशीची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील, संजय राऊतांकडून ठाण्यामध्ये ठाकरेंच्या युतीची घोषणा। ठाणे मनपासाठी अब की बार 75 पारचा नारा। नाशिक ITI मध्ये वेदांचं शिक्षण दिलं जाणार। सिंहस्थ कुंभमेळ्यातील पुरोहितांची गरज भागवण्यासाठी उपक्रम। स्थानिक पुरोहितांचा सरकारी निर्णयाला विरोध। धनोत्रयोदशीला सोने आणि चांदीची विक्रमी खरेदी। उच्चांकी दरवाढीनंतरही नागरिकांकडून तब्बल 1 लाख कोटींची खरेदी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खरेदीमध्ये 25% वाढ। मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बरांचा गौरव। झी 24 तास मराठी सन्मान सोहळ्याचं आज प्रक्षेपण। रात्री 7:52 पहा दिमागदार सोहळा। पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना। 224 दिवसांनंतर मैदानामध्ये उतरणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा। वनडेचा नवा कर्णधार गिलकडेही लक्ष।